सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत व्हॉल्यूम पास बघत होतो. व्हॉल्यूम पास मध्ये तुला बबल्या सगळं सांगितलंय की किती डेफिनेशन्स आहेत. 57 ए पर्यंत डेफिनेशन्स आहेत. त्यामध्ये आपण पहिल्या ज्या 10 डेफिनेशन्स आहेत त्या सर्व बघितलेल्या आहेत. त्यामध्ये तुला मोस्ट आयएमपी सांगितलेली डेफिनेशन म्हणजे 9 ए बी सी आणि 10 त्यानंतर 10 ए 10 बी ह्या महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत. त्याचप्रमाणे तुला मागच्या व्हिडिओमध्ये जीपीओ काय असतंय, पीएमजी काय असतंय हे सर्व तुला सांगितलेलं आहे. त्याचा भुगा केलेला आहे. त्याचप्रमाणे आरएमएसच्या ज्या दोन शाखा आहेत ट्रान्झिट ऑफिस मध्ये त्याचप्रमाणे सॉर्टिंग ऑफिस मध्ये हे आपण 9 आणि 10 मध्ये बघितलेले आहे. त्याचप्रमाणे तुला ट्रान्झिट ऑफिस, ट्रान्झिट मेल ऑफिस आणि त्याचा काय फरक आहे, कॉम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस हे सगळं तुला समजलं असेल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायचंय, 11 पासून ज्या डेफिनेशन्स आहेत त्या पुढे आपण बघणार आहे. त्याआधी तुला सांगतो बघ, व्हॉल्यूम 5 वर 100% तुला 7 प्रश्न येणार म्हणजे येणार. राजा लिहून घे तू. आणि हे बी सांगतो की तुला परीक्षेला प्रश्न कुठले येणार, आपले व्हिडिओ बघ 10-12 त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आणि व्हिडिओच्या बाहेरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला फोन करायचा आणि सांगायचं की व्हिडिओ बाहेरचा प्रश्न आला होता. आता लक्षात घे, 11 नंबरची डेफिनेशन मध्ये काय दिलंय ते सांगतो बघ. 11 नंबरच्या डेफिनेशन मध्ये दिलंय सॉर्टिंग सब ऑफिस. आता सॉर्टिंग सब ऑफिस म्हणजे काय असतंय, तुला मागच्या व्हिडिओ मध्ये सॉर्टिंग ऑफिस म्हणजे काय असतंय ते सांगितलं. उद्देश तेच आहे, सॉर्टिंग सब ऑफिसचा उद्देश तेच आहे. पण सॉर्टिंग सब ऑफिस कुठं असतात ते लक्षात घे. जिथे ना जास्त प्रमाणात डाक मार्गाच्या जंक्शन वरती किंवा त्याच्या जवळचे पोस्ट ऑफिस असतात त्यांना काय म्हणतात, सॉर्टिंग सब ऑफिस म्हणतात. बघ लक्षात घे, जास्त डाक मार्गाच्या डाक मार्ग म्हणजे काय, रूट असतो बर का जंक्शन वरती. अक्षर दिसायले ना वरती किंवा त्याच्या जवळ नियर बाय काय असतं, पोस्ट ऑफिस असतात किंवा मेल ऑफिस असतात त्यांना म्हणतात सॉर्टिंग सब ऑफिस म्हणतात. आता सॉर्टिंग सब ऑफिस म्हणजे तुला हे समजायला नाही तर तुला काय करतो, उदाहरणाद्वारे समजून सांगतो बघ. राजा हे लक्षात घे, सॉर्टिंग सब ऑफिस त्याचप्रमाणे सॉर्टिंग ऑफिसचा उद्देश दोन्हीचा सेमच आहे. काय करायचं, बॅग कमी करायच्या, त्याचप्रमाणे सॉर्टिंग करायची लेटरची, पुढचा वेट कमी करायचं, हे सगळे उद्देश सेम आहे. फक्त ही कुठं स्थित असतात, जास्त डाक मार्गाच्या जंक्शन वरती किंवा त्याच्या जवळ जे असतील तिथं सॉर्टिंग सब ऑफिसेस स्थित असतात. आता उदाहरणाद्वारे तुला समजून सांगतो. हे बघ, समजा XYZ नावाचं पोस्ट ऑफिस आहे बरोबर. समजा इथं HY समजा तुझा किंवा कुठलं तरी मोठी सिटी आहे, इकडून पत्र आले. आता इथून पुढे इथपर्यंत पत्र आले बरोबर. इकडे काय असे बरेच असे पोस्ट ऑफिस आहेत असे. आता इथून पत्र आले, इथं काय केलं, ह्या पत्रांचं आहे ना इथं सगळा गोंधळ टाळण्यासाठी, इथं वर्कलोड कमी करण्यासाठी इथूनच कार्यक्रम केला जाईल XYZ ठिकाणच्या पोस्ट ऑफिसवर. इथं काय केलं जातं, इथं ना लेटरचे सॉर्टिंग केले जाते आणि हायदशा काय काय केलं जातील, पुढे पाठवून ठेवले जातील. आणि ह्या पोस्ट ऑफिसला म्हणते सॉर्टिंग सब ऑफिस. आलं लक्षात? एवढंच 11 नंबरच्या डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे. आता तुला बघ पुढे सांगतो काय दिलंय 11A मध्ये. 11A च्या डेफिनेशन मध्ये बघ, एनपीओ बद्दल माहिती दिलेली आहे. एनपीओ म्हणजे काय, नाईट पोस्ट ऑफिस राजा नाही बरं का. नाईट पोस्ट ऑफिस बद्दल कार्यक्रम पीओ गाईड पार्ट 1 मध्ये क्लॉज 3 नंबर मध्ये सगळा धिंगाणा सांगितलेला आहे. टाइम एक्सटेंडेड बाय डीजी, टाइम डिसाइडेड बाय सीपीएमजी, त्याचप्रमाणे रजिस्टर्ड न्यूजपेपर ऍक्सेप्टेड ऑन संडे विदाउट लेट फी, आणि तिथं कुठल्या प्रकारे काय काम चालतील, स्टेशनरी पोस्टेज वगैरे सगळं ते पीओ गाईड पार्ट 1 मध्ये दिलेलं आहे. आता तू लक्षात घे, हे बघ एनपीओ म्हणजे काय, व्हॉल्यूम 5 मध्ये एनपीओ बद्दल 11A मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नोडल पोस्ट ऑफिस. नोडल पोस्ट ऑफिस काय, तू ना ते व्हॉल्यूम 5 वाचायचं असेल ना तुला काही समजणार नाही आणि तू युट्यूबला हिंदी लेक्चर बघशील किंवा हिंदी व्हिडिओ पाहशील. तू भाऊ मराठी महाराष्ट्र मधला, तुला मराठी चांगल्या प्रकारे समजत आहे त्यामुळे तू काय कर, मराठी मधून व्हिडिओ पाय राजा. हे बघ, नोडल पोस्ट ऑफिस म्हणजे काय असतं हे आज तुला सांगतो. पोस्ट ऑफिस कुठं लोकेटेड असतात यांचं लोकेशन सांगतो. यांचं लोकेशन असतं बघ, इम्पॉर्टंट सिटी असतील किंवा ज्या मेजर सिटी असतील इथं काय आढळून येतात, नोडल पोस्ट ऑफिसेस आढळून येतात. आता यांचं काम काय आहे ते तुला सांगतो बघ. समजा इम्पॉर्टंट सिटी मध्ये हे पोस्ट ऑफिस XYZ बरोबर. इथं काय झालं, पोस्ट ऑफिस मध्ये मोकार पत्र आले असे ढिगारा झाला, पागल व्हायला लागले.
मग इथलचा जो भार आहे ना, इथलचा भार कमी करण्यासाठी ह्याच्या आजूबाजूला पोस्ट ऑफिस बघितलं जातं. इथं समजा हे बी नावाचं पोस्ट ऑफिस आहे, हे नावाचं आहे समजा. आता इथं मोकार कुठं झाला, इथं मोकार रात्र व्हायली, इथं मोकार काम आवरणात, मोकार इथं व्हायला, मोकार पत्र येतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, ह्या पोस्ट ऑफिसला काय केलं जातं, तिकडून पत्र पाठवलं जातं. इथं थोडं कपाळ आहे ना, इथं आणलं जातं. ह्या कपाळ इथं आणलं, ह्या पोस्ट ऑफिसला म्हणतात एनपीओ म्हणजे नोडल पोस्ट ऑफिस म्हणतात. आता हे पोस्ट ऑफिस काय करेल, हे काय करेल, इथलचा भार कमी करेल नोडल पोस्ट ऑफिस. त्याचप्रमाणे इथं काय करेल, जे लेटर आलेले रिसिव्ह झालेले तिथं त्याची सॉर्टिंग वगैरे करून इथं कार्यक्रम बॅग वगैरे बांधल्या जातात. परत कुठे केलं हे नोडल पोस्ट ऑफिस मध्ये. आता नोडल पोस्ट ऑफिस आता काय करायचंय, इथून पत्र आले तर पण इथं कोणतरी लागेल ना, कोणाच्या ऍड्रेस नुसार किंवा कोणाच्या माहितीनुसार इथं सॉर्टिंग केलं जातं. इथं ऑर्डर असतात RMS सुपरिटेंडंट. आता RMS सुपरिटेंडंट तुला सांगितलं, रेल्वे मेल सर्व्हिसचे सुपरिटेंडंट असतात. ते काय करतील, डायग्राम देतील. राजा बीडाला जाणारे पत्र इकडे वेगळे कर, त्याचप्रमाणे परभणीला जाणारे वेगळे कर, त्याचप्रमाणे नांदेडला जाणारे वेगळे कर. ह्या सगळा कार्यक्रम कोण करतील, RMS सुपरिटेंडंट करतील. ते सांगतील की अशा अशा प्रकारे अशा असे पत्र वेगवेगळे करा. कोणाला सांगतील, नोडल पोस्ट ऑफिस मध्ये सांगतील. त्यांच्या आदेशानुसार इथं काय केलं जाईल, काम केलं जाईल. इथं जो डाक भार आहे तो कमी केला जातो एनपीओ द्वारे. आणि ही कुठं असतात, इम्पॉर्टंट मेजर सिटी मध्ये असतात. आणि ह्याचा उपयोग कशासाठी केला जातो, इथलचा भार कमी करण्यासाठी नोडल पोस्ट ऑफिसचा उपयोग होतो. आता मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये सांगितले तुला राजा, समजले ना. आता तुला सांगतो 11B मध्ये काय दिलं ते बघ. 11A बघितलं. आता 11B च्या डेफिनेशन मध्ये काय ते सांगतो. 11B मध्ये काय दिलंय, सीबीयू आणि केबीयू. परीक्षेला लॉंग फॉर्म विचारलं जाते तुला. 2-3 लॉंग फॉर्म 100% येतात बरं का. 2 धरून चाल, 3 नाही, पण 2 म्हणजे 2 येणार म्हणजे येणार. 2 नाही ते 1 येत फिक्स मध्ये. हे बघ केबीयू. आता सीपीयू आणि केबीयू काय असते ते बघ लक्षात घे. आपण तुला जर लॉंग फॉर्म माहिती पाहिजे असेल तर तू आपल्या ह्याच्यामध्ये जा, त्या प्लेलिस्ट मध्ये जाय, तिथं लॉंग फॉर्म बद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, ते सर्व पाय, म्हणजे तुला समजेल काय कशा दिलेलं आहे ते. हे बघ केबीयू आणि सीपीयू ह्याचं लॉंग फॉर्म लक्षात घे, सेंट्रल बँकिंग युनिट. ह्याचं काय, सेंट्रल बँकिंग युनिट. त्याचप्रमाणे इथं काय, केंद्रीय बँकिंग युनिट. केंद्रीय बँकिंग युनिट. आता सेंट्रल बँकिंग युनिट आणि केंद्रीय बँकिंग युनिट हे कुठं असतात, काय असतात, ही आहे ना एक RMS ची शाखा आहे. RMS ची ब्रांच आहे ही, बरं का. काय ही केंद्रीय बँकिंग युनिट आणि सेंट्रल बँकिंग युनिट आहे, ती काय RMS ची एक ब्रांच आहे. इथं काय केलं जातं, जर समजा पोस्ट ऑफिसेस असतील, पोस्ट ऑफिस किंवा जी मेल ऑफिसेस असतील, मेल ऑफिस किंवा पोस्ट ऑफिस असतील, तिथून आहे ना काय असतंय, तिथून ज्या बॅग आहेत त्या बॅगा इथं केंद्रीय बँकिंग युनिट किंवा सीबीओ मध्ये ओपन केले जातील. ओपन केले जातात. आता ओपन केले जातात. ओपन केल्यानंतर काय केलं जातं, त्याचे बंडल बांधले जाते, वेगवेगळे बंडल बांधले जातात. हे बघ ओपन केल्या त्यानंतर वेगवेगळे बंडल बांधले. बंडल बांधून ते काय केलं जातं, वेगवेगळे गट्टे तयार केले जातात, वेगवेगळे बांधले जातात. आणि तसेच त्या काय केलं जातात, पुढे पाठवले जातात. काय केलं जातात, बांधून पुढे पाठवले जातात. वेगवेगळे गट्टे म्हण, वेगवेगळे गट्टे. आता इथं कुठल्या प्रकारच्या बॅगा येतात ते सांगतो, लक्षात घे. सीबीओ आणि केबीओ मध्ये कुठल्या प्रकारच्या बॅगा येतात, हे बघ एल आणि आर लक्षात ठेव. एल आणि आर. आता एल आणि आर काय मॅटर आहे तुला मी ना पुढे सांगतो नंतर. फक्त तू आता एवढं लक्षात ठेव, केंद्रीय बँकिंग युनिट किंवा सेंट्रल बँकिंग युनिट, पोस्ट ऑफिस, मेल ऑफिस मधून ज्या मोठ्या प्रमाणात बॅगा येतात त्या तिथं ओपन केल्या जातात कुठल्या प्रकारच्या एल आणि आर. त्याचप्रमाणे त्याचे वेगवेगळे गट्टे केले जातात, वेगवेगळे बंडल बांधले जातात आणि ते बंडल बॅगेमध्ये टाकून ते पुढं पाठवलं जातं. त्याला म्हणते तर तिथं जिथं कार्यक्रम चालतो त्याला म्हणते सेंट्रल बँकिंग युनिट किंवा केंद्रीय बँकिंग युनिट. आता 11 नंबरची डेफिनेशन आहे, तुला सगळ्या राज्य लक्षात आली का. आता बघ तुला पुढे सांगतो 12 नंबरच्या डेफिनेशन मध्ये काय दिलं ते. राजा आता 12 नंबरची डेफिनेशन लक्षात घे, RAO बद्दल दिलेली आहे. RAO म्हणजे काय असतंय तुला व्यवस्थित सांगितलं, लक्षात घे.
मोस्ट IMP RLO चा लॉंग फॉर्म लक्षात ठेव. RLO बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं जाते. 23 पोस्टल सर्कल आहेत, एका तरी प्रश्नपत्रिकेमध्ये हा येतच. RLO चा लॉंग फॉर्म सांगा. RLO चा लॉंग फॉर्म आहे रिटर्न लेटर ऑफिस. काय असतंय? रिटर्न लेटर ऑफिस. हे जे ते कुठं सिच्युएटेड असतात? हे असतात हेडक्वार्टर ऑफ पोस्टल सर्कल. कुठं असतात? हेडक्वार्टर ऑफ पोस्टल सर्कल. आता आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे त्याचं रिटर्न लेटर ऑफिस कुठे आहे? तू काय कर, कमेंट मध्ये टाक. खाली कमेंट असते ती लाईन, त्याच्यामध्ये टाक केलं महाराष्ट्र पोस्टल सर्कल आपलं. त्याचं RLO रिटर्न लेटर ऑफिस कुठे आहे ते तुला सांगता यायला पाहिजे बरं का. तुला हिंट दिलेली आहे हेडक्वार्टर ऑफ पोस्टल सर्कल मध्ये असतात. त्यानंतर हे काम काय करतं? RLO जे ऑफिस आहे इथं काम काय केलं जातं? जिथे ना अनक्लेम जे आर्टिकल असतील, अनक्लेम आर्टिकल असतील किंवा जे रिफ्यूज आर्टिकल असतील, रिफ्यूज. आता रिफ्यूज म्हणजे कुठले? विदाउट ऍड्रेस मग त्याचप्रमाणे व्यवस्थित त्याचा सेंटरचा ऍड्रेस नाही लिहिला, अशा लेटरचा, अशा आर्टिकलचा निपटारा कुठं केला जातो? RLO मध्ये केला जातो. अनक्लेम म्हणजे काय असतंय? ज्याच्यावर कोणीच दावा केला नाही अशा आर्टिकल्स ते काय केलं जातं? RLO ला पाठवलं जातं. तिथं काय केलं जातं? ते ओपन केले जाते. ओपन केल्यानंतर आतमध्ये बघितलं जातं पाठवायचे कोणाला काय असेल माहिती सापडली तर ते पाठवलं जाते. तर नाही ते ना कार्यक्रम भुगा करून टाकला जातो. त्याचप्रमाणे काय केलं जातं? पत्र पाठवताना ना काय होतंय? ऍड्रेसला पत्र भेटलं नाही, पण भाऊसाहेबने काय केलं? सेंटरने त्याचा पत्ताच नीट नव्हता टाकला, आणि टाकला जरी होता तरी भाऊ काय केलं? यांना 8 दिवसामध्ये तिथालचा पत्ता बदलून दुसरीकडे राहायला गेलाय. ते जर पत्र त्याला भेटलं नाही तर ते पत्र सुद्धा कुठं जात आहे? RLO मध्ये जातं. आणि तिथं काय केलं जातं? ते आर्टिकल आधी ओपन केलं जाईल, बघितलं जाईल बाबा ताळमेळ जुळतोय का, काही खेळ जुळतोय का, त्यात तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न होईल का. जर नाही वाटलं तर भाऊ कार्यक्रम झाला त्याचा. कशाचा? त्या आर्टिकलचा. रिटर्न लेटर ऑफिसचं हे काम असतंय. आलं ध्यानात? त्यानंतर 12A मध्ये कशाची डेफिनेशन दिली बघ. 12A मध्ये ना ट्रान्सक्रिप्शन सेंटर बद्दल माहिती दिलेली बघ. ट्रान्सक्रिप्शन सेंटर. आता ट्रान्सक्रिप्शन सेंटर म्हणजे काय? ही ना एक सेल आहे. सेल म्हणजे एक शाखा आहे. कशाची? सॉर्टिंग ऑफिसची. तुला सांगितलं सॉर्टिंग ऑफिस 10व्या डेफिनेशन मध्ये. सॉर्टिंग ऑफिसची ही एक आहे सेल आहे, एक ब्रांच आहे थोडक्यात बारकीशी. आता हे ट्रान्सक्रिप्शन सेंटर कुठं असतात, काय असतात? लक्षात घे. ट्रान्सक्रिप्शन सेंटर आहेत ना नॉर्मली आहेत ना जिथे ना हेड ऑफ सर्कल आहे ना, हेड ऑफ सर्कल किंवा SQ असतात ना आपले कशाचे? सर्कलचे. तिथं सॉर्टिंग ऑफिस असेल, त्या सॉर्टिंग ऑफिस मध्ये ट्रान्सक्रिप्शन सेंटर स्थित असतात. त्याचप्रमाणे जर समजा काय झालं इथं जर व्यवस्थित नाही वाटलं म्हणजे हेडक्वार्टर ऑफ सर्कलचे सॉर्टिंग ऑफिस आहे तिथं जर व्यवस्थित सफिशियंट नसेल, जर समजा मग काय केलं तर कन्व्हेन्शन जे असेल ना म्हणजे सोयीस्कारक, सोयीस्कारक एनी अदर प्लेसेस मध्ये, एनी अदर प्लेसेसच्या ठिकाणी कन्व्हेन्शन म्हणजे जे सोयीस्कर असेल सॉर्टिंग ऑफिस मध्ये ट्रान्सक्रिप्शन सेंटर चालू करायला, तिथं काय केलं जातं? ट्रान्सक्रिप्शन सेंटर चालू केलं जातं. आता नॉर्मली कुठं असतंय? नॉर्मली जे आपलं पोस्टल सर्कलचं हेडक्वार्टर आहे तिथं सॉर्टिंग ऑफिस असतंय. तिथं काय असतं? ट्रान्सक्रिप्शन सेंटर लोकेटेड असतंय. त्याचप्रमाणे ट्रान्सक्रिप्शन सेंटरचं काम काय? ज्या रिजनल लँग्वेज मध्ये जे पत्र आलेले आहेत, रिजनल म्हणजे काय असतं? एक क्षेत्रीय भाषा असते, प्रादेशिक भाषा असते. रिजनल लँग्वेज जे पोस्टल आर्टिकल असतील त्याच्यावरचा जो ऍड्रेस लिहिला ना, ऍड्रेस पत्ता, तो ट्रान्सलेट करायचा कशामध्ये? इंग्लिश भाषेमध्ये. इंग्लिश या भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम पूर्ण केलं जातं ट्रान्सक्रिप्शन सेंटर मध्ये केलं जातं. आलं लक्षात? सॉर्टिंग ऑफिसची एक सेल आहे ट्रान्सक्रिप्शन सेंटर. रिजनल लँग्वेज मध्ये जे पोस्टल आर्टिकल असतील त्यांच्यावरचा पत्ता लिहितो बरं का, पत्ता. नाही तर तू म्हणशील की तो पत्राच इंग्लिश मध्ये ट्रान्सफर करायचं का? तसं नसतंय. आहे ना, जे समजा पत्ता आहे ना तेवढाच इंग्लिश मध्ये ना ट्रान्सलेट केला जातो. आलं लक्षात? 12 नंबर 12A मध्ये ट्रान्सक्रिप्शन सेंटर, 12 मध्ये RLO. अशी आपण माहिती बघितली. तुला आता 13 नंबर बद्दल काय डेफिनेशन ते सांगतो. 13 नंबरच्या डेफिनेशन मध्ये काय काय दिलंय ते आपण पाहूया. 13 नंबरच्या डेफिनेशन मध्ये 4 त्याच्या डेफिनेशन दिले आहेत. ऑफिस ऑफ एक्सचेंज काय असतंय, त्यानंतर ट्रान्झिट ऑफिस ऑफ एक्सचेंज वगैरे काय, फॉरेन ऑफिस वगैरे काय, ते सगळं तुला सांगतो. काय करू आपण एक एक तुला व्यवस्थित समजून सांगतो. हे बघ पहिल्यांदा आहे ना, पहिले सांगतो एक मध्ये 13
च्या ए मध्ये दिलेलं आहे ऑफिस ऑफ एक्सचेंज. आता ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणजे काय ते समजून घे. हे बघ काय करतो तुला व्यवस्थित तोडून सांगतो. पोस्ट ऑफिस असेल किंवा सॉर्टिंग ऑफिस असेल किंवा सेक्शन असेल, हे काय करेल, हे एक्सचेंज ऑफ मेल करतील. काय एक्सचेंज ऑफ मेल. मेल म्हणजे काय डाक. कुठं विथ ऑफिसेस इन फॉरेन कंट्रीज. विथ ऑफिसेस इन फॉरेन कंट्रीज इज नोन एज काय ऑफिस ऑफ एक्सचेंज. आता बघ मराठीतून सांग तुला. अशी पोस्ट ऑफिस किंवा सॉर्टिंग ऑफिस किंवा सेक्शन जे की मेलची देवाणघेवाण करतील विद इन फॉरेन कंट्रीज म्हणजे बाहेरच्या देशांची पोस्ट ऑफिस आहेत, त्यामध्ये काय केलं जाईल, मेलची एक्सचेंज केली जाईल. त्याला काय म्हणतील ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणतील. आलं लक्षात. आता ऑफिस ऑफ एक्सचेंजचे परत दोन प्रकार आहेत. ते कुठले दोन प्रकार आहेत ते सांगतो. ह्याच्यामध्ये दोन प्रकार कुठले, डिस्पॅचिंग ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणजे काय केलं जाईल, भारतातून बाहेर काय केलं जाईल, डिस्पॅचिंग केली जाईल. कशाची, मेलची. कुठं फॉरेन कंट्रीज मध्ये, त्याला म्हणते डिस्पॅचिंग ऑफिस ऑफ एक्सचेंज. त्याचप्रमाणे ह्याला आउटवर्ड म्हणतील. आउटवर्ड सुद्धा वापरला जातो. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रकार कुठला आहे, रिसिव्हिंग ऑफिस ऑफ एक्सचेंज. ह्याला काय म्हणतील, इनवर्ड म्हणतील. म्हणजे भारतामध्ये आलेली जी मेल आहे ती काय केली जाईल, ऑफिस ऑफ एक्सचेंज मध्ये ऍक्सेप्ट केली जाईल, काय केली जाईल, रिसिव्ह केली जाईल. त्याला म्हणतात इनवर्ड किंवा रिसिव्हिंग ऑफिस ऑफ एक्सचेंज. असे दोन प्रकारचे ऑफिसेस असतात. त्याचप्रमाणे काही काही ऑफिसेस मध्ये काय केलं जाईल, ते कसं असतंय, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार काही काही वेळी एका पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा रिसिव्हिंग सुद्धा केली जाते. त्याचप्रमाणे डिस्पॅचिंग सुद्धा बॅगची केली जाते. कशाची, मेलची. आलं लक्षात. 13A मध्ये काय दिलेलं आहे, ऑफिस ऑफ एक्सचेंज बद्दल माहिती दिलेली आहे. आता 13B ह्याच्यामध्ये काय दिलं माहिती बघ, लक्षात घे. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ऑफिस ऑफ एक्सचेंज ऑफ ट्रान्झिट. तुला माहिती असेल, तू आहे ना काय ट्रेन मध्ये बघितलेलं आहे ट्रान्झिट ऑफिस वगैरे काय असतंय काय नाही. आता इथं बघ ऑफिस ऑफ एक्सचेंज ऑफ ट्रान्झिट म्हणजे काय, इथं काय केलं जाईल, इथे आहेत ना ऑन बॉर्डर जे बॉर्डर येतात त्याच्यावर काय केलं जाईल, बॅगा रिसिव्ह केल्या जातील, रिसिव्हिंग. त्याचप्रमाणे डिस्पॅचिंग केलं जाईल. कुठं, ऑफिस ऑफ एक्सचेंज ऑफ ट्रान्झिट मध्ये ज्या बॉर्डर असतील त्याच्यावर काय केलं जाईल, रिसिव्हिंग अँड डिस्पॅचिंग केलं जाईल. कशाचं, मेलचं. आणि ते कसं केलं जाईल, क्लोज बॅग मध्ये. क्लोज बॅग मध्ये कुठे केलं जाईल, एक्सचेंज इन इंडिया. आपलं जे भारत आहे एक्सचेंज इन इंडिया, इथं काय केलं जाईल, रिसिव्ह अँड डिस्पॅचिंग ऑफ क्लोज बॅग केलं जाईल. कशाचं, मेल्सचं. आणि ह्याला काय म्हणतील, ह्याला म्हणतील ऑफिस ऑफ एक्सचेंज इन ट्रान्झिट. समजायला आवडत असेल पण काय करायचं, लक्षात ठेवायचं आपल्या. काय केलं जाईल, परीक्षेला इथं गोंधळ केला जाईल तुला. ट्रान्झिट देतील आणि इथं ट्रान्झिट द्यायचंच नाही. मग तू इथं दोघांमध्ये गोंधळाला पाहिजे, तेवढं व्यवस्थित लक्षात घे. हे बघ आता ऑफिस ऑफ एक्सचेंज ऑफ ट्रान्झिट म्हणजे काय असतंय, असे जे बॉर्डर असतात बॉर्डरवर काय केलं जाईल, ज्या मेल्स आहेत त्यांचं काय केलं जाईल, बॅगा रिसिव्ह केल्या जातील, डिस्पॅच केल्या जातील. त्या बॅगा कशा असतील, क्लोज बॅग असतात. त्या एक्सचेंज इन इंडिया मध्ये केल्या जातील. त्याला काय म्हणतील, ऑफिस ऑफ एक्सचेंज इन ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे काय, फक्त बॅगांचं हे करणे, ट्रान्समिशन करणे. त्या बॅगा काय केल्या जातात, त्या बॅगा क्लोज पण नाही केल्या जात, ओपन पण केलं जात नाही. त्या आहे तशा काय केलं जातात, पुढे पाठवलं जातात. कुठं म्हणजे तुला एक उदाहरण म्हणून सांगितलं, काय केलं जाते थोडक्यात, ते मेल कॅरियर केलं जाते. मेल कॅरियर म्हणजे ह्या ऑफिसेसचं काम काय असतं ते सांगतो. एक्सचेंज ऑफ मेल कॅरियर. आता एक्सचेंज ऑफ मेल कॅरियर म्हणजे काय असतंय, समजा समजा ही तुझ्या बॅग आहे, ह्या ऑफिस मध्ये ट्रान्झिट मध्ये काय केलं जाते, बॅग काय असतंय, ही बॅग क्लोज असते ऑलरेडी. इथं बॅग ओपन पण केली जात नाही, क्लोज पण केली जात नाही. हाय तशी बॅग आली, सांगितलं भाऊ रेल्वे पर्यंत पोहोचव किंवा विमानापर्यंत पोहोचव,
रेल्वेपर्यंत किंवा विमानापर्यंत पोहोचवून ती बॅग फक्त तशी उचलून तिथवर पोहोचवली जाते. किंवा काय केलं जातं, ती बॅग आहे ना, जी बाहेरचे ऑफिसर्स असतील, ऑफिसेस असतील फॉरेन कंट्रीज, तिथं फक्त काय केलं जाईल, दिलं जाईल. ह्याच्यामध्ये बॅग ओपन पण केलं जात नाही, फोडले जात नाही, काहीच कुठं करायचं नाहीये. आलं लक्षात? ऑन बॉर्डर रिसिव्हिंग डिस्पॅचिंग क्लोज बॅग असतात. त्याचप्रमाणे ह्या बॅग ओपन पण नाही करायच्या, क्लोज पण करायच्या नाही. त्याचप्रमाणे एक्सचेंज इन इंडिया बाकीचे कुठं नाही करायचे नाही. तर ह्याला म्हणते ऑफिस ऑफ एक्सचेंज इन ट्रान्झिट. इथं एक्सचेंज ऑफ मेल कॅरियर केलं जाईल. फक्त ती बॅग तिथवर व्यवस्थित पोहोचवली जाते, तेवढी मेल तिथपर्यंत पोहोचवली जाईल. आता तुला एवढं लक्षात आलंय का 13A आणि 13B? आता 13C मध्ये काय ते तुला सांगतो, हे खोडून टाकतो राजा. हे पाय 13C मध्ये काय दिलंय, फॉरेन पोस्ट ऑफिस. फॉरेन पोस्ट ऑफिस. आता तुला काय करतो, ज्या 13C आणि 13D हे काय करतो, कंपॅरिझन करून सांगतो जरा समजून. म्हणजे कसं आहे, इथं दिले सब फॉरेन पोस्ट ऑफिस आणि ह्याचे दिलेलं आहे फॉरेन पोस्ट ऑफिस. आता याचं काम काय असतं ते तुला सांगतो बघ. ह्याच्यामध्ये फॉरेन पोस्ट ऑफिस जे असतात ते ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करतात. आता ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून तुला काय सांगितलंय, समजून सांगितलंय. हे बघ, फॉरेन पोस्ट ऑफिस ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करतात. ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करतात. त्यानंतर सब फॉरेन पोस्ट ऑफिस हे ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करत नाही. ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करणार नाही का? हे दोन पॉईंट तुझ्या लक्षात आले. आता त्यानंतर इथं काय केलं जातं, फॉरेन पोस्ट ऑफिस आहे जी फॉरेन मेल आहे, तिच्यावर काय केलं जातं, समजा काय वर्क केलं जातं, असेसमेंट ऑर कस्टम ड्युटी. असेसमेंट लिहितो, असेसमेंट म्हणजे ज्या वस्तू असेल किंवा जी मेल असेल ऑफ कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी काय केली जाते, आकारली जाते. कस्टम ड्युटी म्हणजे काय, सीमाशुल्क आहे. काय सीमाशुल्क आहे. सीमाशुल्क म्हणजे काय असतंय, ज्यावेळेस बाहेरच्या देशातून तू वस्तू आणतो त्यावेळेस तिथं सीमाशुल्क लागते, म्हणजे एक्स्ट्रा फी लागते, त्याला म्हणतात सीमाशुल्क. आणि लक्षात, बॉर्डर एक्सचेंज वगैरे होती तर तिथं कर आकारला जातो, त्याला म्हणतात कस्टम ड्युटी. आता लक्षात आलं की तुला, असेसमेंट ऑफ कस्टम ड्युटी फॉरेन मेल जे असेल त्याच्यावर काय केलं जाईल, कस्टम ड्युटी केलं जाईल. त्याचप्रमाणे एक्झामिनेशन केलं जाईल. एक्झामिनेशन म्हणजे काय केलं जाईल, कुठल्या मेलवर कस्टम ड्युटी आकारली, कुठल्या मेलवर नाही आकारली, कुठल्या मेलवर आकारायची, हे काम कुठं केलं जातं, फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतं. फॉरेन मेल आली, त्यानंतर कस्टम ड्युटी आकारली का नाही, हे सगळं काम फॉरेन पोस्ट ऑफिसचं आहे. आता सब फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये काय, ऑफिस ऑफ एक्सचेंज म्हणून हे काम करणार नाही. सब फॉरेन ऑफिस काय करतं, हे बघ इथं काय केलं जाईल, जी कस्टम ड्युटी आहे ना, कस्टम ड्युटी तिचं एक्झामिनेशन केलं जाईल. त्याचप्रमाणे अकाउंटिंग केलं जाईल. म्हणजे काय केलं जाईल, अकाउंटिंग म्हणजे कुठल्या मेलवर किती रुपये चार्जेस लागले ते कुठं आकारलं जाईल, कुठं कॅल्क्युलेशन केलं जाईल. अकाउंटिंगचं सगळं काम वगैरे सब फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये केलं जाईल. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आहे ना, आता तुला एक उदाहरण घेऊन सांगतो. बघ, आपलं हे भारत आहे, आता तू समजून घे बरं का, शॉर्टकट मध्ये आपला भारत का थोडक्यात जमणार नाही एवढा, पण समजून घ्या. आता आपला हा भारत आहे, बरोबर. आता इथं मुंबईला काय झालं, फॉरेन आर्टिकल आलं, इथं कोलकात्याला ऍड्रेस लिहिलेला आहे, तिथं पत्ता आहे. इथून काय केलं जाईल, जर समजा कस्टम ड्युटी भरली नसेल तर इथं जे पत्र आहे ना, इथलच्या ऑफिसला पाठवलं जातं. इथं पाठवल्यानंतर काय केलं जाईल, इथं ऍड्रेस कडून काय केलं जातं, कस्टम ड्युटी चार्जेस वगैरे घेतले जाते, त्यानंतरच ते पेड केलं जातं. आलं लक्षात. हा कार्यक्रम कुठं, एक्झामिनेशन वगैरे कुठे केलं जाईल, सब फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये केलं जाईल. त्याचप्रमाणे किती रुपये आकारायचे, काय आकारायचे, ते सगळं सब फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये केलं जाईल. त्यानंतर सब फॉरेन पोस्ट ऑफिस मध्ये जर समजा एखादं आर्टिकल आलं, हे पाहिजे आर्टिकल आलं बाहेरच्या कंट्री मध्ये पाठवायचं किंवा तिकडून आलं, तर कस्टम ड्युटी आकारली नाही आकारली ते आपण इथं बघितलं. त्याचप्रमाणे आर्टिकल जे हे सेंडर किंवा रिसिव्हरला आहे ना, डॉक्युमेंट दाखवा करू शकते. काय डॉक्युमेंट दाखवा किंवा लायसन दाखवा, कशाचं की तुम्हाला परवानगी बाबा बाहेरच्या देशामध्ये पत्र पाठवायला वगैरे, हे कोण करू शकतं, सब फॉरेन पोस्ट ऑफिस करू शकतात. त्यानंतर ते काय करतील, इथून जे आर्टिकल आहे ते डिस्पॅच करतील पुढे, नाही तर डिस्पॅच करत नाही. काय करतील ते विचारू शकते, तुमच्याकडे बाबल्या लायसन आहे का तू मोकार पाठवायला फुकट कार्यक्रम चाललाय. हा सगळा कार्यक्रम इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हे सब फॉरेन पोस्ट ऑफिस केलं जातं. आलं लक्षात. आता
तुला फॉरेन पोस्ट ऑफिस आणि सब फॉरेन पोस्ट ऑफिस लक्षात आलं असेल. आता तुला जर काही डाऊट वाटत असेल चारही ह्याच्यामध्ये, तू काय कर, मला फोन कर आणि विचार, मी तुला व्यवस्थित समजून सांगतो, नाही समजलं तर. आता पुढे पाहिजे 14वी डेफिनेशन कशाची काय आहे? 14वी डेफिनेशन आहे ट्रान्झिट सेक्शन रिलेटेड आहे. तू पहिल्यांदा लक्षात ठेव, तुला परीक्षेला विचारलं जातं डायरेक्ट ट्रान्झिटचे इन्चार्ज कोण येतं. काय करतात तुला डायरेक्ट प्रश्न विचारला, सेट ऑफ ट्रान्झिटचे इन्चार्ज कोण येतं. इन्चार्ज लक्षात ठेवायचं आहे मेल गार्ड किंवा मेल एजंट. हे काय असतात, इन्चार्ज ऑफ ट्रान्झिट सेक्शन. ट्रान्झिट सेक्शन काय आहे, ट्रॅव्हलिंग ऑफिसेस येते. हे बघा, ट्रॅव्हलिंग ऑफिसेस कोणाचे, RMS चे. आता ट्रॅव्हलिंग ऑफिसेस ऑफ RMS आहेत, कुठं काम करतात, ते करतात रेल्वे मध्ये किंवा ऑर रिव्हर स्ट्रीम मध्ये. रिव्हर स्ट्रीम तिथं काय केलं जातं, वर्क चालू असतंय. आलं लक्षात. ट्रान्झिट सेक्शन, सेट ऑफ ट्रान्झिट चे इन्चार्ज असेल मेल गार्ड किंवा मेल एजंट. आता ट्रॅव्हलिंग ऑफिसेस विच आर ऑफ RMS, आणि कुठं वर्किंग असतंय, रेल्वेवर किंवा रिव्हर स्ट्रीमवर वर्क असतंय. एवढंच काय दिलेलं आहे 14वी डेफिनेशन मध्ये, एवढीच माहिती दिलेली आहे. 13C-D तुला सगळं समजलंय. 14वी पण तुला आता समजलं असेल. तुझ्यासाठी एक प्रश्न सांगतो बघ, सॉर्टिंग ऑफिसचे इन्चार्ज आम्हाला कोण येतं. सॉर्टिंग ऑफिसचे इन्चार्ज तू काय कर, कमेंट कर खाली. आलं लक्षात. तुला परीक्षा पास होते आपल्या काय आहे, आगाऊ कुठाने बंद करायचे तर राजा बरं का. कारण की व्हॉल्यूम 5 जे त्याच्यामध्ये विविध डेफिनेशन्स आहेत, समजायला वेळ लागते, थोडं डोकं आपलं ठिकाणावर ठेवावं लागते. आलं का लक्षात. नाही तर आपल्या परीक्षेला कार्यक्रम वाजणार आहे भावा. कारण होणार काय, तू कन्फ्युज होणार आहे. तुला सांगितलं नवी डेफिनेशन, ट्रान्झिट ऑफिस, ट्रान्झिट मेल ऑफिस, कम्प्युटराइज ट्रान्झिट मेल ऑफिस, त्याचप्रमाणे सॉर्टिंग ऑफिस, त्याचप्रमाणे सब सॉर्टिंग ऑफिस वगैरे सगळं काय करायला लागणार आहे, व्यवस्थित तुला लक्ष देऊन करायला लागणार आहे. नाही तर परीक्षेला 4 पर्याय जर दिले तरी आपण काय होतो, गोंधळून जातो. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. कॉम्पिटिशन काही कमी होत नसते बरं का, कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत असते. आलं का लक्षात. त्यामुळे काय करायचं, आपला अभ्यास व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपण बघणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. समजून घेतल्या तर त्या लक्षात राहणार आहे. नाही तर तू वाचल्या आणि उद्या पेपरला असं अजिबात लक्षात राहणार नाहीये बरं का. त्या कन्फ्युजन वाल्या डेफिनेशन्स आहेत. हा, चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तुला ज्या 15 पासून ज्या डेफिनेशन्स आहेत त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये टाकून देतो आता मी. चल, धन्यवाद.